मागील हंगामात संपूर्ण देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। आधीच शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांची सर्व भिस्त रब्बी हंगामातील गहू व चणा या पिकांवर होती। मात्र अचानक झालेल्या गारपिटीमुळे तीही आशा मावळली व शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते। आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणे अत्यावश्यक असून अजूनपर्यंत मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही। ज्या पिकांकडून शेतकऱ्यांना आशा होती ती पिकं सुद्धा गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली होती। याला बराच काळ लोटला असून पेरणीची वेळ येऊनही राज्य शासनातर्फे अद्याप नुकसान भरपाई व पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही। काही शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली, परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विम्यापोटी मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। आता पेरणीचा हंगाम असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे, त्यामुळे तातडीने पीक विमा व शासकीय मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली। सध्या पेरणीचा हंगाम असल्याने बरेच शेतकरी पीक विमा तसेच शासकीय नुकसान भरपाईच्या आशेवर असून जर वेळेवर ही रक्कम मिळाली नाही तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। पीक विम्याची रक्कम तातडीने न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी किरण ठाकरे, गौतम पोपटकर, मंगेश घुंगरुड, संदीप दिघीकर, लोमहर्ष बाळबुधे, समीर सारजे, स्वप्नील मदनकर, मनोज नागपुरे, शरदराव भोयर, उमेश ठाकरे, सिद्धार्थ राऊत, गौरव खोपाळ, अनुप खापरकर, प्रदीप खैरकार, प्रशांत केने, नारायण राऊत, विनय महाजन, अमोल भोयर, मनीष पेटकर, मयूर डुमने व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्टर सचिन वैद्य, नवस्वराज्य न्यूज, मुख्य संपादक। संख्य वर्ग जो बहुसंख्य शेतकरी आहे त्यांना अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही आणि याच कारणासाठी आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलो। त्यांना तहसील कार्यालयामध्ये पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांना बोलावून घेतलं। त्यांना आम्ही मागणी केली की तातडीने ह्या लाईव्हच्या माध्यमातून मला जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा सांगायचं आहे की आपण यामध्ये लक्ष घालून तात्काळ ही नुकसान भरपाई, पीक विम्याची नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना मिळवून द्यावी, अन्यथा शासनच आपली फसवणूक करत आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये तयार व्हायला वेळ लागणार नाही। त्यामुळे आपल्या या माध्यमातून आपण सांगू इच्छितो, त्यांनी शब्द दिला की उद्या या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक आपण लावूया, ज्यामध्ये शेतकरी, पीक विमा कंपनीचे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी आणि आपले प्रशासन स्तरावरील तहसीलदार असो हे सगळे मिळून आपण एक बैठक घेऊया। त्यामध्ये आपण ही मागणी ठेवणार आहोत आणि आम्ही सातत्यानं या विषयाला घेऊन मागणी करतो आहे। या ठिकाणी या भागामध्ये हा पैशाचा विषय आहे, ज्याच्या भरोश्यावर शेतकऱ्यांचं पोट आहे, कुटुंबाचं उदरनिर्वाह आहे। आता पेरणीचे दिवस आहे, त्याला या पीक विम्याची अत्यंत नितांत गरज आहे, कारण की गेल्या वर्षामध्ये खरीप आणि रब्बी हंगामात प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या घरात तर दाना सुद्धा आलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये एकमेव पीक विमा जो आपण काढला होता त्याच्याकडून आशा आहे, परंतु त्याचाही सुद्धा भ्रमनिराश होतो आहे। आम्ही सातत्याने या विषयासाठी पाठपुरावा याच्यासाठी जाहिराती केलेल्या होत्या आणि या जाहिराती बघून शेतकऱ्यांनी पीक विमा मोठ्या प्रमाणात काढला। आपण बघू शकतो, आपण आता सध्या देवळी तहसीलच्या आवारात आहोत। या ठिकाणी आपल्याला बाकडे दिसतात। या बाकड्यावर या ICICI लोंबार्ड कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या होत्या आणि गावागावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडून जाहिराती केल्या गेल्या आणि ह्या जाहिराती बघून शासन यामध्ये आहे ही भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात पीक विमा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.